हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप जास्त आपला मराठमोळी लुक देणारा आहे व्हिडिओ. आणि तो म्हणजे आपण आज नऊवारी साडी शिवणार आहोत. अगदी मोठ्या मैत्रिणीची, जसं की आपल्यासारख्या बायका घालू शकतात. जसं की 40 इंच म्हणा किंवा मला पूर्ण साडी शिवायची आहे 38 ते 39 इंचाची. तर मी मापं पण तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने घेतलेले आहेत. सो त्यामुळं तर फक्त आपल्या इथं 3च मापं पाहिजे आहेत: उंची, सीट घेर, कंबर आणि बॉटम. तर अशा पद्धतीने मी मापं पण त्याची कॅल्क्युलेटर करून काढणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू पहा, जेणेकरून प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. तर मैत्रिणींना, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीचं कटिंग आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साडीचं स्टिचिंग. तर बऱ्यापैकी या व्हिडिओमध्ये सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण होईल, पण कोणते पार्ट कुठं जोडायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सविस्तर माहिती पण पाहणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. असं अशा पद्धतीने मी इथं कॅल्क्युलेटर करून पाहत होते की कोणत्या साईडने कोणचं मापं टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने आता आपलं सीट घेर पहिलं घ्यायचं आहे आपल्याला. फक्त कमराची मापं घ्यायचे. दुसरं म्हणजे सीट घेर घ्यायचं आहे आणि तिसरं म्हणजे बॉटम घ्यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कंबर आपलं जेवढं आहे तेवढं चौथा भाग काढायचा आहे, चौथा भाग, आणि ते टाकायचं आहे आपल्याला कमराच्या साईडने. आणि उंची आपल्याला पूर्ण घ्यायची आहे, जसं की कमरेपासून तर बॉटमपर्यंत, अगदी घोट्यापर्यंत, बॉटमच्या आपल्या पायापर्यंत घ्यायचं आहे उंची. तर मला इथं पूर्ण उंची आहे 39 आणि कंबर आहे 40 आणि सीट घेर आहे 45. सो अशा पद्धतीने मी पूर्ण मापं घेतलेली आहेत. सो अगोदर आपण सीट घेर टाकलेला आहे, कंबर टाकलेला आहे 40 इंचाचा चौथा भाग, 10 इंच आणि आपल्याला सीट घेर किती असतो. सो ती सीट घेर आपला किती आहे, तर सीट घेर आहे आपला पूर्ण 45. तर 45चा तिसरा भाग काढायचा आहे मैत्रिणींनो आपल्याला. तर तिसरा भाग आपल्याला इथं टाकायचा आहे. तर 45चा तिसरा भाग काढूनच मी इथं आपली मध्य उंची टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपला खालचा आणि 2 इंच शिलाई मार्जिंग आणि असं जे आकार देऊन घेतलेला आहे. जर समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि पुढच्या सविस्तर माहितीमध्ये सुद्धा तुम्हाला नक्की सांगेल. आणि अशा पद्धतीने बॉटम पण टाकलेला आहे. मी बॉटम टाकलेला आहे 6.5 इंच. आणि अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि कट पण करून घेतलेला आहे. इथं आता काय करायचं आपल्याला, 1-1.5 इंच मायनस करून टाकायचं आहे. जसं की 1 इंच मी इथं वरच्या साईडने कट केलेला आहे आणि वरच्या साईडने आपली जी उंची जास्त होती ती पण कट करून टाकलेली आहे. कारण आपल्याला वरच्या साईडने 1 इंच का कट करायचं आहे, तर 1 इंच आपलं खालच्या साईडने दोन्ही पण अर्धा इंच, खालून वरून अर्धा इंच आपलं याच्यामध्ये जाणार आहे शिवण्यामध्ये, जसं शिलाईमध्ये. आणि दुसरं आपल्याला म्हणजे मेन म्हणजे आपलं 2 किंवा 2.5 इंचाचा आपला वरती नेफा पण होणार आहे. त्यामुळं आपल्याला उंची वाढते, त्यामुळे उंची थोडी कमी घ्यायची आहे. सो अशा पद्धतीने. तर आता हे बघा, ही नऊवारी साडी आहे. ह्या साडीची अगदी ब्राह्मणी कष्टा साडीसुद्धा खूप सुंदर दिसते, पण ही साडी भरपूर होती. त्यामुळं मग मी म्हटलं ठीक आहे, चला नऊवारी शाही मस्तानी शिवून टाकूया. त्यांनी पण सांगितलं होतं की साडी जास्त असेल तर नऊवारी शाही मस्तानी शिवा, किंवा साडी कमी पडली तर तुम्ही डायरेक्ट ब्राह्मणी साधा कष्टा शिवू शकता. सो अशा पद्धतीने त्यांनी मला सांगितलेलं होतं. कस्टमरची साडी आहे. तर नऊवारी ही एकदम कॉटनची साडी आहे, जसं की सुती आहे ही साडी. सो खूप अशी सुटसुटीत आहे, खूप अशी अगदी चोपून बसणारी साडी आहे. आणि आता मी पहिलं काय करले, साडी मोजून घेतली. तर माझी सगळी साडी ना 8 मीटर भरलेली होती. आता आपण आपल्या काय करायचं, इथं मी उजव्या बसलेली होते. मग आपल्या डाव्या हातावरती खांद्यावरती पदर असतो, तर डाव्या हाताने पदर मोजून आपल्याला डाव्या हाताला टाकायचा आहे. जसं की पदर मी टाकलेला आहे 2 मीटर, म्हणजेच आपल्याला 39 इंची घ्यायची आहे. 39चा 1 मीटर होतो, तो 39 डबल घ्यायचा आहे, म्हणजे 2 मीटर. आणि त्याच्यानंतर आपल्याला 15 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. सो मी इथं 15 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर इथं 15 इंच एक्स्ट्रा घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिथं पूर्ण आपल्याला सरळ रेष वळून घ्यायची आहे. जसं की या वरच्या काठापासून ते खालच्या काठापर्यंत पूर्ण सरळ रेष वळून घ्यायची आहे. तर इथं सरळ रेष वळून तर घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते.
जे 15 इंच आपण तिथपर्यंत घेतलेलं होतं 2 मीटर आणि 15 इंच म्हणजे आपल्या पूर्ण झालं 2.25 मीटर. तर आता आपल्याला काय करायचे 15 इंच घेतल्याच्या आतमध्येच आपल्या 2 मीटर आणि 15 इंच जे आपण घेतलेलं होतं त्याच्या आतमध्ये आपल्याला 6 इंच आतमध्ये जायचं आहे आणि आपल्याला खालच्या बाजूने तिरकी लाईन अशी तिरखं मार्किंग करून घ्यायचं आहे पट्टीच्या साहाय्याने किंवा असं केलं तरीही चालेल आणि आपल्याला तिरकं कट करून घ्यायचं आहे. जसं की डाव्या हाताने आपल्याला खालच्यापर्यंत तिरकी हाताने घ्यायचं आहे. जसं की डाव्या हाताने म्हणजे डाव्याच्या वरचा पदर आणि उजव्याचा खालचा पदर पूर्ण टोकाला येणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला तिरकं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. त्या कशा प्लेटा टाकायच्यात मी तुम्हाला पुढे सांगेल. तर आता इथं कष्ट आहे मी तर डबल फोल्ड केलेलं आहे. डबल फोल्ड कसं की खालचे काठ आणि वरचे काठ एकसारखे असतील तर एका एक ठेवून डबल फोल्ड करून तुम्ही कट करून घेऊ शकता. पूर्ण उंची किती आहे 39 प्लस 5 इंच अशा पद्धतीने मी पूर्ण फोल्ड करून कट केलेला आहे. आणि अशा पद्धतीने फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे जे अपोजिट साईडचा कोना आहे जसं की आपण कट केलं दोन्ही पण भाग सुट्टे करून घेतलेले आहेत आणि कोना आहे त्याच्या आतमध्ये जाऊन आपल्याला 5 इंच येऊन गोल शेप द्यायचा आहे. जसे तुम्हाला एका साईडने दिसतोय ते काय झालं शूट करायचं राहून गेलं. आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मेन चुन्या मारून घ्यायच्या आहेत. आणि आता अशा पद्धतीने आपल्याला जे आकार देऊन घ्यायचा आहे जसं की आपण अस्तरचा जे आकार पॅन्टीचा काढलेला होता तो आपल्याला जे आकार ठेवून एका साईडने कट करून अशा पद्धतीने आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्यात एका साईडने आणि दुसऱ्या साईडने जो काटा आहे ते आपला मेन काष्टा पाठीमागचा दिसणार आहे तो पण डबल काष्टा. आणि इथं मी जे मार्किंग केलेलं आहे ते 10 इंच आपल्याला मार्किंग करून घेतलेलं पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे आणि आपल्याला उलटा टाकून काष्टा शिवायचा असतो अशा पद्धतीने. आणि आता आपण पायाचे भाग पण कट करून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. काय झालं ते तिथं शूट करणं झालं नाही. कॅमेरा मी ऑन केलेला होता पण मेमरी फुल झाल्यामुळं ते शूट झालं नाही असं होतं कधी. सो अशा पद्धतीने आता मी दोन्ही पण 1-1 मीटर तर आपल्याला हे पूर्ण लागतं. सो अशा पद्धतीने मी 2 मीटरचे 2 भाग आपल्याला 1-1 मीटरचे करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे अशा प्लेटा वरत्या साईडने करायच्या आहेत आणि खालचा बॉटम खाली आणि वरचा बॉटम वरी अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला झालेले आहे दोन्ही पायाचे भाग पदर काष्टा. आणि आता आपल्याला करायचं आहे पुढचा ओझा म्हणजे की आपल्या शाही मस्तान्याच्या प्लेटा असतात ते आपल्याला पुढच्या करायच्या आहेत म्हणजे त्याला पुढचा ओझा असं म्हणतात. सो अशा पद्धतीने आता माझं इथं पूर्ण कपडा उरलेला आहे 3 मीटर तर त्या 3 मीटरमध्येच मी पूर्ण घेणार आहे शाही मस्तानाचा ओझा. तर इथं प्लेटा टाकायला सुरुवात करते मी. तर मैत्रिणींनो ही साडी खूप कॉटनची आहे म्हणजे जसं की सुती आहे. तर सुती साड्यांना कसं हाताने प्रेस न करता हाताने जरी घेतलं तरी होतं किंवा तुम्ही प्रेससुद्धा करू शकता इस्त्री करूनसुद्धा प्लेटा टाकू शकता. तर खूप केअरफुली प्लेटा टाकायच्या आहेत कारण की प्लेटा टाकताना अक्षरशः खूप त्रास होतो म्हणजे जसं की खूप डोकाचं ना असं हे होतं की आपल्याला तिरका प्लेटा टाकायच्या असतात तर प्लेटा आपल्या एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम छान अशा आल्या पाहिजेत. सो अशा पद्धतीनेच प्लेटा आपल्याला टाकायच्या आहेत आणि इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकता तुम्ही कारण मी इथं इस्त्री एकदम शेवटला करणार आहे त्यामुळं मी इस्त्री करणार नाही. कारण काय होतं जर एखादी प्लेट खोलायची असेल तर मग तिथं आपल्याला कन्फ्युजन होतं मग त्याच्यामुळं मी इस्त्री करणार नाही कारण मला सवय आहे. सो त्यामुळं तर जर प्लेटा बसत नसतील साडी खूप कडक असेल तर तुम्ही इस्त्री करा आणि मगच प्लेटा टाका. आणि प्लेटा टाकल्या की एका प्लेटला ना लगेच तुम्ही टाचणी लावून घेत जा. इथं मला टाचणीची गरज नाही पडत कारण की माझी खूप जास्त प्रॅक्टिस झालेली आहे. मी काय करते भरपूर अशा साड्या शिवलेल्या आहेत मी आणि अजूनसुद्धा टेलर असल्यामुळं मी कंटिन्यू साड्या शिवत असते त्यामुळं मग मला प्लेटा टाकायला टाचण्या वगैरे लावायची गरज नाही पडत. आणि इथं एकदम सुती साडी असल्यामुळं ती साडीची घडी पण अगदी इझिली पडते. त्यामुळं जर साडी कडक असेल तर तुम्ही टाचण्या लावून घेऊ शकता. सो अशा पद्धतीने पहा बोलत आपण जितक्या मिऱ्या हव्यात तुम्ही तितक्या टाकू शकता. आता इथं काय होतं आहे की मला 3 मीटरला सुद्धा कमी कपडा होता तर त्यामुळं मी एकदम पातळ प्लेटा टाकलेल्या आहेत झिगझॅगच्या. जर तुम्हाला कपडा जास्त असेल तर तुम्ही अगदी जवळ प्लेटा टाकू शकता कारण
जर जवळजवळ टाकला तर आणखीही सुंदर आणि आणखीही छान असा दिसून येईल. सो अशा पद्धतीने माझ्या पूर्ण प्लेटा टाकून झालेल्या आहेत. तुम्ही मोजून घेऊ शकता तुमच्या पूर्ण पॅन्टीचं, जसं की तुम्हाला सांगितलं मी, पूर्ण आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आणि आता मोजून घेतल्याच्यानंतर आपली पूर्ण उंची मोजून घेतल्याच्यानंतर आपण ते बाकीचं एक्स्ट्राचं सगळं कट करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण जे काही घेतलेलं आहे तेच आपल्याला हे करायचं आहे. आणि जसं की तुम्ही खाली एक मिरीट पण टाकू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला तिरके करून आपल्याला वरती जायचं आहे. आणि अशा पद्धतीने पूर्ण आपल्या मिरेला, प्रत्येक मिरीला एक टाचणी लावून टाकायची आहे. जसं की प्रत्येक प्लेटाला एक टाचणी लावायची आहे. त्याला आपण नंतर दोऱ्याने टाके पण देणार आहोत. जसं की दोऱ्याने शिवून घेतलं तर टाचणी काढली तरीही कुठेही निसटणार नाही, किंवा चालताना साडी घालताना असं ओझा इकडं तिकडं जातो तर ते पण जाणार नाही. सो अशा पद्धतीने आपल्याला त्याला पूर्ण हे पण करून घ्यायचं, दोऱ्याने टाचून पण घ्यायचं आहे. सो मी त्या अगोदर हे सगळं वरचं कट करून घेते. तर इथं अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये छान असं कट करून घ्यायचं आहे. वरचा आपण पूर्ण भाग कट केलेला आहे. जो वरचा भाग कट केला ते जॉईंट करून सुद्धा तुम्ही दाट अशा प्लेटा देऊ शकता. पण मी ते नेफ्यासाठी ठेवला आहे. आणि इथं मला गरज नाही वाटत, कारण की हाईटला त्या थोड्याशा कमी आहेत, तर उंची बरोबर होऊन जाईल. सो अशा पद्धतीने आपलं आता आपण दोऱ्याच्या साह्याने, आता इथं मी डबल एक मॅचिंग रेल घेतलेला आहे. जसं तुम्ही काटाला, तुमच्या साडीच्या काटाचा जो कलर असेल तुम्ही त्याच काटाचा दोरा इथं घ्यायचा आहे. जसं की इथं लाल कलर आहे आणि लाल कलरचा दोरा घेऊन सुईमध्ये वळून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला अशा पद्धतीने एक टाका देऊन घ्यायचा आहे. जास्त काही द्यायची गरज नाही पडत, एक टाका दिला तरी चालेल. आणि अशा पद्धतीने मी इथं एक टाका घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि कसा घ्यायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. इथं पहा, अशी एक मिरी खालची उचलायची, जे काट आहेत ते वरचे डबल फोल्ड केलेले, आणि खालची एक मिरी उचलायची आणि त्याला आपल्याला टाका देऊन घ्यायचा आहे. आणि खालच्या साईडने आपली गाठण मी देऊन घ्यायची आहे आणि कट करून टाकायचं आहे. जसं की दोरा पण वरच्या साईडने अजिबात दिसणार नाही, याची काळजी आपल्याला पूर्णपणे घ्यायची आहे. सो अशा पद्धतीने मी आता दुसरं पण तसाच प्लेटा टाकलेल्या आहेत, तसाच मी टाके देऊन घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मी कसे घेतलेले आहे टाके. आणि जे टाके घेतले ते मी तुम्हाला दाखवते. तर पहा, टाचण्या पण काढून दाखवते. टाचण्या काढल्याच्या नंतर अजिबात कुठेही निसटणार नाही आपली प्लेट, किंवा इकडे तिकडे मिरी जाणार नाही. मी परत लावून घेतली आहे, कारण वरच्या साईडने घेतलेलं नव्हतं. सो अशा पद्धतीने पूर्ण ओझा तयार झालेला आहे. आता मी इथं मशीनवर घेतलेली आहे. पहिलं आपण काय कट केलं होतं, तर पहिला पदर कट केलेला होता. तर पहिला आपल्याला सगळ्यात अगोदर पदरच आपल्याला हे करायचं आहे, स्टिच करायचं आहे, मिऱ्या टाकायच्या आहेत पदरामध्ये. सो अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, प्लेटा टाकायच्या आहेत. जे आपला कोना एकदम कोन दिलेला होता खालच्या साईडनी, तसंच आपल्याला वरच्या साईडनी तोंड करून आपल्याला वरच्या साईडनी तोंड करायचे प्लेटाचे. आणि त्याच साईडने आपल्याला तशाच अशा 2-2 इंचाच्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. इथं पहा, अशा पद्धतीने आता प्लेटा टाकून झालेल्या आहेत. पदर रेडी झालेला आहे. आपल्याला पदर मोजून घ्यायचा आहे. जसं की आपल्याला जे आकाराला हा पदर जोडायचा असतो, सो आपल्याला पूर्ण जे आकार मोजून घ्यायचा आहे. जे आकार आहे आपला 16 इंच, सो आपल्याला 16 इंच पदर आला आहे का पाहायचा. जास्त आलेला असेल तर अजून एखादी प्लेट द्यायची, किंवा कमी आलेला असेल तर एखादी प्लेट उसवायची. ते आपण ॲडजस्टमेंट आपण शिवताना पण करू शकता, जसं की आपण जे दुसरे पार्ट एकमेकाला जोडणार आहोत त्यावेळेस. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं पायाचे भाग घ्यायचे आहेत. आणि आता इथं पायाचे भाग घेतल्याच्या नंतर काय करायचं, इथं मैत्रिणीनं उलटं आणि सुलटं पाहून घ्यायचं आहे. पहिला आपल्याला पायाचे अस्तर असतं, त्यामुळे आपल्याला काय करायचं, पायाच्या पॅन्टला आपल्याला अस्तर जॉईंट करायचं आहे. सो पहिलं अगोदर आपल्याला उलट्या साईडने अस्तर जॉईंट करायचं आहे मैत्रिणीनं. आणि आता आपल्याला अस्तरच्या बॉटमला काय करायचं, जे आपण कट केलेलं होतं तिथं आपल्याला बॉटमला थोडंसं डबल फोल्ड करून टीप देऊन अगोदर घ्यायची आहे. सिंगल अस्तरला घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते बॉटमला जोडून घ्यायचं आहे. जसं की खालच्या काट्यापर्यंत, जे वरच्या काट्यापर्यंत जे आपल्याला आहे, तर खालच्या काट्याचा मध्य काढायचा मैत्रिणींनो. आणि तेच मध्य आपल्याला
बॉटमचा पण काढायचा आहे आणि मध्य टाकून मध्यावर ठेवूनच आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे बॉटम पहिलं काटाला. सो अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, साईडनी पण जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आणि आता इथं अशा पद्धतीने आता इथं जे आकार आला आता इथं जे आकार मी इथं सोडून देणार आहे. दुसऱ्या साईडनी पण जे जोडून घेणार आहे. मला दिसतंय कारण साडी थोडी पातळ आहे, सुती आहे, त्यामुळं मला दिसून येतंय. तर मी ते पण जे आकार जोडून घेते, तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने आता आपल्याला जोडून घ्यायचा आहे. दुसरा आकार पण आपला जोडून झालेला आहे. आता फक्त आपल्याला वरचा बॉटम कमरेचा आणि जे आकार जोडायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिलं बॉटम जोडून घ्यायचं आहे असं वर सरकून अशा पद्धतीने. आता पहिलं काटाला पूर्ण बॉटम जोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण टीप मारून पण घ्यायची आहे. अशा पद्धतीने मध्ये काढून तुम्ही घेऊ शकता. मला सवय आहे त्यामुळं मी इथं मध्ये काही काढायची गरज नाही पडत. इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. प्लेटाचे तोंड मैत्रिणींनो कसे करायचे आहेत, आपल्याला वरच्या साईडने करायचे आहेत. कारण आपल्याला जे आपला पायाचा भाग असतो त्याला आपल्याला मिऱ्या दिसणार आहेत. तर तिथं आपल्याला खूप सुंदर असं फिनिशिंग यायला हवं आहे. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला वरच्या साईडने त्याचे तोंड करायचे आहेत. तर वरच्या साईडने तोंड करताना कसं करायचे, तर आपल्याला खालच्या साईडने प्लेट टाकायची म्हणजे वरच्या साईडने तोंड होणार आहे. मी तुम्हाला दाखवते नंतर. अगोदर इथं प्लेटा टाकताना माझ्याकडून पण हे झालं, जसं की मी वरच्या साईडने तुम्हाला दाखवलं, पण तसं नाही करायचं. मी तुम्हाला पूर्ण झाल्याच्या नंतर दाखवते. तर अशा पद्धतीने आता माझ्या प्लेटा टाकून झालेल्या आहेत. मी दुसरा तुम्हाला दाखवते पहिले भाग खाली टाकून. तर इथं पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो, तर इथं ना पूर्ण एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे. पहिलं साडीतला भाग आपला जे एक्स्ट्राचा आहे ना ते कट करून टाकायचा आहे पायाचा. आणि आपला एक पाय रेडी झालेला आहे मैत्रिणींनो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरा पण पाय असा सेम पद्धतीने रेडी करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवते पुढं दोन्ही पण पाय रेडी केल्याच्या नंतर. आणि मी प्लेटा कशा घेतलेल्या आहेत ते पण दाखवते. सो अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. माझे दोन्ही पण पायाचे भाग रेडी झालेले आहेत. आणि आता मी प्लेटा पण बघा तुम्ही वरच्या साईडने तोंड केलेले आहेत, कारण घातल्याच्या नंतर ते खाली पडणार, पण तो खूप छान असं लुक येतं. तर अशा पद्धतीने माझं पूर्ण दोन्ही पण पाय रेडी झालेले आहेत. आता आपण घेऊया काष्टा करायला. सो आता काष्टा करायला घेतलेला आहे मी तयार. तर इथं काष्टा आपण जसा एकावर ठेवलेला होता तसाच आपल्याला एकावर ठेवायचा आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, जसा सुईचा आहे ना काष्टा, सो आपल्याला तसा सुईचा काष्टा घ्यायचा आहे. पण आपल्याला सुईचा न घेता काय करायचे, आपल्याला उलट्या साईडने घ्यायचा आहे काष्टा. आणि हे बरोबर इकडं बघा जे आकारपण आहे आणि आपल्याला उलटा करून हे करायचं आहे, टिप मारून घ्यायची. जसं की 10 ते 12 इंच तुम्ही उंचीप्रमाणे टिप मारू शकता. जर जास्त उंची असेल तर 12 इंच मारा. जर कमी उंची हाईटला असेल तर तुम्ही 10 इंच टिप मारा तिथपर्यंत. आणि हे बघा अशा पद्धतीने आता आपले सुईचे काटं करून दाखवते मी तुम्हाला. अशा पद्धतीने आपला मागचा काष्टा येणार आहे. आणि जर तुम्हाला इथं जास्त प्लेटा असतील तर तुम्ही इथं काय करू शकता, हे बघा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आता आपण पूर्ण रेडी झालेलं आहे आपलं. हे बघा दोन्ही पण पाय, पुढचा ओझा. इथं सगळ्याच गोष्टी दाखवल्या येत नाहीत कारण इतकं सगळं बसत नाही आहे कॅमेरामध्ये. जसं बसेल तसं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि स्टिच झाल्याच्या नंतर पूर्ण साडी पण दाखवेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे पार्ट कशा पद्धतीने कोणचा पार्ट कुठे जोडायचा तर ते पाहणार आहोत मैत्रिणींनो. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि लक्षपूर्वक पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. सो अशा पद्धतीने आपला दोन्ही पण पायाचे भाग तयार झालेले आहेत. पुढचा ओझा झालेला आहे, काष्टा झालेला आहे आणि पदरही तयार झालेला आहे. सो मी पदर एका साईडला टाकून दिला कारण जास्त काही दिसत नाही याच्यामध्ये, फक्त मेन गोष्टी दाखवते मी तुम्हाला. सो अशामध्ये दाखवलेला आहे. जर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. मी प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. सो आजच्या अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि पुढचा व्हिडिओ पाहायला नक्की पहा.